मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्यांचं पेमेंट फेल झालेलं आहे त्यांनी काय करायला पाहिजे, त्यासोबतच तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग दाखवतं, मग तुम्ही काय करायला पाहिजे, त्यासोबतच तुमचा स्टेटस आज या ठिकाणी जर क्लेम राईज्ड दाखवत असेल तर काय करायला पाहिजे अशा संपूर्ण माहिती सोबत आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती मिळेल। मित्रांनो, आपण या एमएपीएस क्लेमचे डिटेल व्हिडिओ ऑलरेडी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। त्याच्यामध्येही मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यामध्ये आधार कार्डचे महत्त्व या एमएपीएस क्लेम मध्ये ज्याच्याविषयी माहिती सांगितली होती। तर बघा, ज्यावेळेस तुम्हाला या एमएपीएस क्लेमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा करायचे असतील त्यावेळेस महत्त्वाचा रोल निभावतो तो म्हणजे तुमचा आधार कार्ड। आता खूप सारे विद्यार्थ्यांकडे या ठिकाणी 2 अकाउंट आहेत, 3 अकाउंट आहेत आणि काही विद्यार्थ्यांना असं हे सुद्धा माहिती नाही की आपल्या कुठल्या बँकेला कुठला आधार कार्ड या ठिकाणी लिंक आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी हेही माहिती नाही की आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही। याचाच तोटा आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी झालेला आहे। म्हणजे तुमचा एमएपीएस क्लेमचे जे काही पैसे आहेत ते ज्यावेळेस आरओ कडून डिस्ट्रीब्यूट झाले होते, डीबीटी कडून वाटप सुरू होतं, त्यावेळेस तुमचा जो काही क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये असूनही तुम्हाला या ठिकाणी पेमेंटचा फेल्ड मेसेज या ठिकाणी आपल्याला आलेला आहे। याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही क्लेम स्टेटस चेक करता त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी दिसतं की तुमचा पेमेंट हा फेल झालेला आहे। सकाळीच एका विद्यार्थ्याचा या ठिकाणी कॉल आला होता, त्यांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी स्टेटस जो आहे ज्यावेळेस आपण क्लेम स्टेटस चेक केलं स्टेटस दाखवतं की या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल, पण पेमेंट कुठल्या अकाउंटला गेली हे माहीतच नाही। तर बघा, ज्यावेळेस त्यांनी व्यवस्थित प्रोसेस करून ज्यावेळेस त्यांनी चेक केलं तर जवळपास जो अकाउंट बंद होता त्या बँकेच्या अकाउंटला या ठिकाणी त्याचा आधार कार्ड लिंक होता आणि त्या बँकेमध्ये त्या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत। त्याचा कमेंटही या ठिकाणी तुमच्या समोर दाखवतोय। म्हणजे ज्यावेळेस एमएपीएस क्लेमचे पैसे हे जमा होतात ते आधार कार्डमध्ये। आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे हे माहिती नाही, तर कशा पद्धतीने चेक करायचं याचाही डिटेल व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे। त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आपल्या आधारच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करून घेऊ शकता की आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही। तुमची कुठलीही बँक असो त्या बँकेमध्ये तुमचे पैसे या ठिकाणी येऊन जातील। फक्त कंडिशन एवढीच आहे की तुमच्या कुठल्या ना कुठल्या बँकेला तरी आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। आता आपण कुठलाही व्हिडिओ जरी या ठिकाणी पोस्ट केला त्या व्हिडिओच्या खाली कमेंट असतात या ठिकाणी आधारमुळे आपला पेमेंट फेल झालेलं आहे, मग आम्ही या ठिकाणी काय करायला पाहिजे। तर मित्रांनो, तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त तुमचा जो काही आधार कार्ड आहे ते तुम्हाला या ठिकाणी ऍक्टिव्ह करून घेणं गरजेचं आहे। ज्यावेळेस तुमचा आधार कार्ड हा बँकेला ऍक्टिव्ह होऊन जाईल त्यावेळेस तुमची पेमेंट या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील। याच्यासाठी थोडाफार वेळही या ठिकाणी लागू शकतो। तर महत्वाचा मुद्दा हाच आहे की प्रॉपर कुठल्या बँकेला आपला आधार कार्ड लिंक आहे ते त्या ठिकाणी तुम्ही चेक करून घेणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की क्लेम स्टेटस चेक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पेमेंट सक्सेस दाखवतं आणि तुमच्या कुठल्याही अकाउंटला जर या ठिकाणी पेमेंट आली नसेल तर सर्वात अगोदर या ठिकाणी तुमचं आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे ते तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचं आणि ते बँक जरी बंद असेल तर लगेच त्या बँकेशी संपर्क साधून जे काही बँक या ठिकाणी अकाउंट बंद पडलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन लगेच तुमचं अकाउंट या ठिकाणी सुरू करून घ्यायचं आहे। त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे या ठिकाणी की आरओ अप्रुव्हल कधी करणार। तर मित्रांनो, आरओ अप्रुव्हल करण्याचं फिक्स कालावधी या ठिकाणी नाही। काही जण म्हणतात की माझं 10 दिवस झालं, 20 दिवस झालं, 2 महिने झालं, 4 महिने झालं तरी या ठिकाणी आरओ अप्रुव्हल करत नाही। तर आरओ अप्रुव्हल करण्याचं या ठिकाणी कुठलाही फिक्स कालावधी या ठिकाणी नाही, कारण की आरओ कडे एवढे भरपूर सारे क्लेम आहेत की त्या ठिकाणी त्यांना प्रत्येक डेज बाय डे जर या ठिकाणी आपण बघितलं तर खूप सारे क्लेम या ठिकाणी ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट होतात। त्यातल्या त्यात तुमचा क्लेमचा स्टेटस त्या ठिकाणी कुठल्या पोझिशनला आहे हे कोणालाही सांगता येणार नाही। फक्त या ठिकाणी जर तुमचा खूप दिवस जर या ठिकाणी झाला असेल तर तुमच्या जवळच्या बीटीआरआयला तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता की तुमच्या क्लेमचा स्टेटस काय आहे आणि आरओ अप्रुव्हल का होत नाही, कारण की आता या ठिकाणी खूप कमी दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत। त्यामुळे आपला जो काही क्लेम स्टेटस आहे ते चेक करून घ्यायचं आणि जास्त जर दिवस जर या ठिकाणी झाले असेल तर तुम्हाला जवळच्या बीटीआरआय ऑफिसला जायचं आहे। परत एकदा सांगतो, आरओ अप्रुव्हल कधी करेल याचा कुठलाही फिक्स टाइम किंवा याचा कुठलाही नियम या ठिकाणी देण्यात आलेला नाही। हा सध्या कालावधीमध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर बघा, आपले जे काही न्यू क्लेम या ठिकाणी सबमिट होत आहेत ते सबमिट झालेले क्लेम लगेच त्या ठिकाणी 1 किंवा 2 दिवसामध्ये जास्तीत जास्त 8 दिवसामध्ये तुमचा क्लेम हा ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट आरओ कडून होत आहे। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही न्यू क्लेम करता न्यू क्लेमला या ठिकाणी वेळ लागत नाही आणि तुमचा ज्यावेळेस क्लेम तुमचा रेक्टिफाय झाला होता किंवा रिजेक्ट केल्याच्या नंतर इस्टॅब्लिशमेंटने या ठिकाणी अप्रुव्हल देऊन आरओला ज्यावेळेस जातो त्यावेळेस थोडासा वेळ लागत आहे।
म्हणजे तुमचा ज्यावेळेस रेक्टिफाय क्लेम तुम्ही रिसबमिट करतात त्याला मात्र या ठिकाणी थोडंसं वेळ लागताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्यानंतर अजून एक प्रश्न सर्वात जास्त विचारला जाणारा म्हणजे क्लेम राईज्ड। तर या ठिकाणी खूप सारे कमेंट आपल्याला पाहावयास मिळतात की सर HR या ठिकाणी अप्रुव्हल देत नाही, इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल देत नाही, त्या ठिकाणी किती जरी त्यांना बोललं प्रयत्न केलं तर त्या ठिकाणी ऐकत नाही। तर मित्रांनो याच्यावर जो काही आहे तुमचा HR ला कन्व्हिन्स करावं लागेल, तुम्हाला बोलावं लागेल, कारण की हे पैसे जे आहे ते तुमच्या हक्काचे, त्यामुळे तुम्हाला त्यांना बोलावं लागेल आणि त्यांच्याकडून अप्रुव्हल करून घ्यावं लागेल। जर ते ऐकतच नसेल तर जवळच्या BTRI ला जा किंवा कुठल्याही RO ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमची समस्या त्यांच्यापर्यंत तुम्ही सांगू शकता। तर खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी मला कमेंट करत असतात की माझे जे काय अप्रुव्हल आहे ते पेंडिंग आहे, तर तुम्ही या ठिकाणी अप्रुव्हल करून देऊ शकता का? तर मित्रांनो कुठलाही अप्रुव्हल या ठिकाणी जर तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रॉपर तुमच्या इस्टॅब्लिशमेंट आणि RO त्यांचे जे काय रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड असतात ते कोणाकडेही या ठिकाणी नसतात। म्हणून जर तुमचा या ठिकाणी क्लेम स्टेटस हा पेंडिंग मध्ये असेल किंवा तुमचा अप्रुव्हल होत नसेल तर तुम्हाला जवळच्या BTRI मध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे। असं कोणीही या ठिकाणी कोणाचा क्लेम या ठिकाणी अप्रुव्हल करता येणार नाही आणि त्याचे पैसे तुमचं जे काय स्टेटस आहे ते पेंडिंग मधून तुम्हाला पेमेंट मध्ये या ठिकाणी घेऊन जाता येणार नाही। त्यानंतर सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न या ठिकाणी आपल्याला असं दिसतो की या ठिकाणी ज्यावेळेस आता क्लेम स्टेटस पेंडिंग मध्येही आहे आणि पेमेंटही डिस्ट्रीब्युट होत आहे पण माझे पैसे नाही आले, माझे पैसे कधी येणार? आता हा प्रश्न सर्वात जास्त या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो। तर बघा कोणाचे पैसे कधी येणार हे आपल्याला कोणालाही सांगता येत नाही। महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जे काय फायनल डेडलाईन आहे ते तुम्हाला या ठिकाणी नेहमी सांगत असतो 31 मार्च 2025 च्या अगोदर ज्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग आहे त्या सर्वांचे पैसे या ठिकाणी मिळून जातील। फक्त आज येतील का उद्या येतील हे या ठिकाणी कोणालाही सांगता येणार नाही। तुमचा जर क्लेम स्टेटस या ठिकाणी पेंडिंग मध्ये असेल तर काळजी करायची गरज नाही, तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊन जातील। फक्त एवढंच आहे, आज होतील का उद्या होतील हे या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही। तर मित्रांनो तुमचा जर या ठिकाणी पेमेंट हा फेल झाला असेल तर आधार लिंक या ठिकाणी लवकरात लवकर करून घ्या आणि तुम्ही या ठिकाणी MAPS चा जर क्लेम फॉर्म सबमिट केला असेल तर तुम्ही आपला बँकेशी आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही हे तुम्हाला लगेच चेक करून घ्यायचं आहे। म्हणजे या भविष्यामध्ये येणाऱ्या तुम्हाला या ठिकाणी जो पेमेंट फेलचा मेसेज आहे त्याचा सामना तुम्हाला या ठिकाणी करावा लागणार नाही। ज्यांचं या ठिकाणी पेमेंट फेल झाले त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड या ठिकाणी आपल्या बँकेशी लिंक करून घ्यावं, ऍक्टिव्ह करून घ्यावं, मग नंतर तुमचे पैसे जे आहेत तुमच्या बँकेमध्ये येऊन जातील। जर या ठिकाणी फेल झालाच असेल तर एक DBT ला या ठिकाणी जो काही हेल्प डेस्क नंबर आहे त्या हेल्प डेस्कला या ठिकाणी तुम्हाला मेल करून ठेवायचं आहे की तुमचा पेमेंट या ठिकाणी फेल झालेला आहे किंवा जवळच्या BTRI ला जाऊन तुम्ही एक अर्ज त्या ठिकाणी देऊ शकता। पण महत्वाचं आहे यामध्ये तुमचा आधार लिंक केल्याच्या नंतर तुमचे जे काय पैसे आहेत ते तुमच्या बँकेमध्ये मिळून जातील। त्यानंतर जर तुमचा या ठिकाणी क्लेम स्टेटस पेंडिंग असेल तर तुमचे पैसे 31 मार्च 2025 च्या अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी मिळून जातील। तर मित्रांनो या MAPS क्लेम बाबत आपण अशाच प्रकारची माहिती नेहमी घेऊन येत असतो, म्हणून अशाच प्रकारची जर माहिती तुमच्या मित्रांना जर याची गरज असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करू शकता। तर भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, तोपर्यंत नमस्कार।